हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. नुकताच कान्स फेस्टिवल झाला आणि या फेस्टिवलमध्ये अतिशय सुंदर लुक्स, वेगवेगळे डिझायनर लोकांचे ड्रेसेस, वेगवेगळ्या सेलिब्रिटीज सगळं बघायला मिळालं. आपले अशोक मामासुद्धा गेलेले होते. मस्त मोमेंट होता तो. आणि मग ह्या सगळ्या लोकांवर आपल्या गल्लीतले काका, ज्यांना कुठल्या शर्टवर कुठली पॅन्ट घालावी हे कळत नाही, आणि आपल्या गल्लीतले काकू ज्या गाऊनवर ओढणी घेऊन फिरत असतात, अशा लोकांनी हे लोक कसे जाड दिसतात किंवा ह्यांनी कसे ड्रेस घालायला पाहिजे होते याच्याबद्दल मुक्ताफळं उधळायला सुरुवात केली. खरंच असं कमेंट करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती श्रीमंत आहे, एखादी व्यक्ती सेलिब्रिटी आहे, एखाद्या व्यक्तीकडे भरपूर नोकरचाकर आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत, म्हणून ती व्यक्ती बारीक पाहिजे, हे काय लॉजिक आहे? माझे क्लायंट बोलता बोलता डाएट काउन्सिलिंग चालू होतं आणि बोलता बोलता त्या म्हणाल्या, मॅडम ऐश्वर्याला बघितले का तुम्ही किती जाड झाली आहे? आय वॉज लाईक, ऐश्वर्या का जाड नाही होऊ शकत? नाही मॅडम, तिच्याकडं किती सगळा पैसा आहे, ती जे म्हणेल ते डाएट तिला अवेलेबल असेल, तिच्या घरीच जिम असेल, ती तिला जे पाहिजे ते करू शकते, आणि ती कशी काय जाड झाली? आपण कधी बघायला गेलो ह्या सेलिब्रिटींच्या घरात? आपल्या समोर जे चित्र दिसतं, 1-2 मिनटं जे फ्लॅश आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आपण बघतो, ते म्हणजे त्यांचं आयुष्य नव्हे. एखादी सेलिब्रिटी आहे, एखादी अतिश्रीमंत व्यक्ती आहे, किंवा एखादी कुणीही व्यक्ती आहे की जिला सगळं शक्य आहे, म्हणून तिला तिचं शरीर एजिंग होण्याचं थांबणार आहे का? नाही. म्हणून तिच्या शरीरात जे होणारे बदल आहेत ते थांबणार आहेत का? कदाचित स्लो होतील, पण थांबणार नाहीत. ती श्रीमंत आहे म्हणून तिला काही शारीरिक मानसिक त्रास नसणार आहे हे आपण कुठून अझ्युम केलं? तिची मानसिक स्थिती आपल्याला माहिती आहे का? तिची शारीरिक स्थिती आपल्याला माहिती आहे का? आपल्याला काही माहीत नाही. फक्त ती श्रीमंत आहे आणि प्रसिद्ध आहे म्हणजे ती कायम एका कॉलेज तरुणीच्या शेपमध्ये पाहिजे हे आपल्या डोक्यात फिक्स बसतं. आणि हेच आपण जेव्हा डाएट सुरू करतो तेव्हा आपल्या डोक्यात हेच बसतं. डाएट काउन्सिलिंगमध्ये अनेक वेळा म्हणतात की मॅडम, लग्नाच्या वेळी ना माझं वजन 48 किलो होतं, मला तेवढं वजन करायचं आहे. नाही शक्य. तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, तुमचे सगळे हॉर्मोन्स कमी झालेले असतात, तुमचं बसून काम वाढलेलं असतं, तुमच्यात तो एन्थुझियाझम राहिलेला नसतो, तुम्ही असे उड्या मारून पळत काम करणारे लोक राहिलेले नसतात. मग 40sमध्ये आपण काय करू शकतो? एक छान सुडवून शरीर पाहिजे, मस्त सगळ्या हालचाली सहज करता यायला पाहिजे, वजन एका नियंत्रित आकड्याच्या पुढं जायला नाही पाहिजे, माझं मला छान वाटायला पाहिजे, माझे सगळे ब्लड पॅरामीटर्स नॉर्मल पाहिजेत, मी सुडवलं दिसायला पाहिजे, ना की बारीक दिसायला पाहिजे, आणि माझं मला माझ्या शरीरामध्ये कॉन्फिडंट वाटायला पाहिजे. ही 40+ नंतर आपल्या शरीराकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण होत असेल तर तुम्ही नक्कीच हेल्दी आहात, नसेल तर डाएट आणि काउन्सिलिंग नक्की मदत करेल. पर्यंत काळजी घ्या. बाय.